नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर। आज आपल्या फ्री मशीन क्लास भाग 5वा याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण मशीन क्लास भाग 5वा याच्यामध्ये आज शिकणार आहोत। आपण मागच्या भागामध्ये तुम्हाला दाखवलं की ब्लाउजवर अस्तरवर कशी कटिंग वगैरे करायची काय ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं। तर आजच्या ह्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आपण जे कटिंग केलेलं ब्लाऊज अस्तर होतं त्याची आपण स्टिचिंग कशी करायची, किती माप घ्यायचं, शिलाई कशी करायची, हे डिटेलमध्ये सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही ज्यांनी क्लास आपला जो स्टार्टिंगपासून जॉईन जर नसेल केला तर तुम्ही भाग पहिला, भाग दुसरा, तिसरा, चौथा हे असे सगळे नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या ते सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तर ते तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि नक्की ट्राय करा। मला जेवढं होतं होईल तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे की कसं काय करायचं वगैरे, कसं शिवायचं, कसं काय करायचं, माप किती घ्यायचं, हे सगळं डिटेलमध्ये त्याच्यावर मी माहिती दिलेली आहे। तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। नक्की ट्राय करा। तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचं एकट्याचंही जरी ब्लाऊज शिवता आलं तरी आपल्यासाठी खूप झालं। त्यासाठी आपला हा भाग 5वा याच्यामध्ये आपण शिकणार आहोत ब्लाऊज कसं शिवायचं काय। तिथे बघू शकता आपलं मेन फॅब्रिक जे आहे ब्लाऊज पीसचं ते सरळ अंथरायचं, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही, आणि त्याच्यावर आपण आपलं अस्तर अंथरलेलं आहे। आता याला तुम्हाला जो गोल गळा आपण कटिंग केला होता त्याच्या बाजूने मी अर्ध्या इंचावर गोल असा मार्क करून घेतला आहे। कारण जे स्टार्टिंगलाच मशीन क्लास सुरू करतात त्यांना परफेक्ट गोल गळा लगेच शिलाई व्यवस्थित स्ट्रेट टू स्ट्रेट येत नाही। त्यासाठी मी तुम्ही बघू शकता गोल गळ्याला आखला आहे। तसंच खाली कमरेची जी पट्टी आहे तिथे पण मी आखून घेतला आहे, लाईन मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला शिलाई कुठे द्यायची आहे, ही गोल गळ्याला जिथे ड्रॉ केले आहे तिथे, आणि जे आपण खाली कमरेच्या पट्टीवर जिथे ड्रॉ केलेलं आहे सरळ लाईन तिथे, याच्या दोन्ही याच्यावर आपल्याला सरळ शिलाई करायची आहे। ही शिलाई अर्ध्या इंचावर मी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। शिलाई वगैरे सगळं करताना तुम्ही पहिलं पिनअप वगैरे ब्लाऊजला करून घ्या, कारण व्यवस्थित असं शिलाई करताना कपडा सटकतो ब्लाऊज पिसाचा किंवा अस्तरचा, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं आहे पिन वगैरे सगळी गळ्याच्या साईडने मी लावून घेतली आहे। तर आता आपण चला गळ्याला आपली शिलाई करून झालेली आहे। आता आपली जी खालची कमरेची बाजूची जी आहे जिचे मी ड्रॉ केला आहे ना, मी आता हाताने ड्रॉ केला आहे, तुम्ही स्केलनी ड्रॉ करा जेणेकरून स्ट्रेट लाईन येईल। ज्यांना सवय नसते शिवायला लागेपर्यंत शिलाई वगैरे आपले सरळ येत नाही तर आपण कधी पण स्केलच यूज करायची। तिथे मी सरळ हातानेच चॉक ड्रॉ केलेला आहे। आता बघू शकता शिलाई वगैरे सगळीकडे झालेली आहे। त्याचा याचा जो मधला भाग आहे तो आपण कट करून घेऊया गोल गळ्याचा। तो भाग कट टू कट जो अस्तरची जी आहे ना तिथपासून कट टू कट भाग तो आपल्याला कट करायचा आहे। आता आपला कट करून झालेला आहे। आता आपल्याला जो आपला खालच्या कमरेच्या साईडला जो भाग उरलेला आहे तो पण आपला कट टू कट करायचा आहे। आता हा जो गोल राऊंड शेपमध्ये जो आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। जर तुम्हाला कैचीने व्यवस्थित जमत नसतील तर तुम्ही कटरने किंवा छोट्या कैचीने पण कट्स देऊ शकता। आता हा कसा पलटी करायचा ते बघूया। ह्या साईडला म्हणजे कमरेच्या खालच्या साईडला तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण हात आपला घालून आतल्या साईडने पलीकडचा जो कपडा आहे अस्तरचा अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तसंच बरोबर करा तरी पण परफेक्ट येईल। तोच कपडा तिकडच्या साईडला ह्या साईडकडून बाहेर काढायचा आहे। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा सगळा कपडा आपण कपडा पलटी केलेला आहे। याच्याने काय झालं, आपला जो सोयीच्या बाजूने जिथे आपलं अस्तर होतं ते अस्तर आपलं आतल्या साईडने गेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळीकडून व्यवस्थित असं कुठे घडी वगैरे पडली नाही पाहिजे। आता इथे परफेक्ट आपण जो गोल गळा आहे तो बघू शकता व्यवस्थित असा करून घेतला आहे। आणि आता याच्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई किंवा दाब टीप असं पण म्हणू शकता। सगळ्या साईडने कुठे जर चून वगैरे पडली असेल तर अगोदर त्याला हाताने प्रेस करून व्यवस्थित असं करा। ते तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता आपली शिलाई कशी आली पाहिजे। अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या बरोबर मधोमध शिलाई आली पाहिजे। तुम्हाला जसं मी दाखवलं अगदी तसंच त्याप्रमाणे मधोमध शिलाई आली पाहिजे। तर आता आपल्याला त्याच्यावर हळूहळू शिलाई घ्या, घाई करू नका। घाई केल्याने शिलाई कधी कधी चुकते किंवा एका साईडला जाते। तिथे बघू शकता तुम्ही आपली गोल गळ्यावर छान अशी गोल गळ्याची शिलाई करून झालेली आहे। आता आपल्याला खाली जे कमरेची साईड आहे त्याला पण शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण
आपले जे टक्स आहेत ते टक्स कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते. तर दोन्ही साईडचे कोपरे घेऊन, जसं तुम्हाला दाखवले तसं त्याप्रमाणे दोन्ही साईडचे कोपरे घेऊन ब्लाऊजचे कमरेच्या साईडचे एकावर एक ठेवून त्याच्यामध्ये सेंटरला चॉक करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. तर मग याने आपल्याला ब्लाऊजचा सेंटर काढता येतो, म्हणजे गळ्याच्या मध्यमागे खाली सेंटर येतो. ते सेंटरपासून इकडे आपल्याला 4.5 वर मार्क करायचा आहे. तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणे 4.5 वर, आणि 4.5 इथे घेतलं तिथूनच वर आपल्याला 4 वर मार्क करायचा आहे. तशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. मेजर टेपने पण घेऊ शकता किंवा स्केलने पण घेऊ शकता. आता जिथे आपण 4.5 घेतले ना तिथून पुढे अर्धा इंच, दोन्हीकडून पण अर्धा इंचावर मार्क करायचे आहे. एक साईडने जरी अर्धा इंच मार्क केलं तरीही चालेल. तसा तो जॉईंट आणि वरचा जो पॉईंट आहे तो एकत्र जॉईंट करून घ्यायचा. तसंच आता आपण ह्या साईडला पण ड्रॉ करून घेतलेला आहे टक्सचं माप. आता तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला अगदी दाखवला अगदी त्याचप्रमाणे आपल्याला टक्स करायचा आहे. इथून ते इथपर्यंत जसं ड्रॉ केला आहे ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. खालच्या साईडला लॉक करून घ्यायचं आहे. ते बघा, बघू शकता तुम्ही. वर जेव्हा तुम्ही शिलाई घेऊन जाणार ना तिथे काय करायचं, सुई आपली तशीच ठेवायची आणि आपला कपडा परत फिरवायचा आणि परत त्याच्यावर त्याच शिलाईवर परत डबल शिलाई घ्यायची, जेणेकरून आपल्या त्या टक्सला डबल शिलाई बसते आणि कधीही डबलच शिलाई करायची. तर आता बघू शकता व्यवस्थित असे टक्स आपले इथे रेडी झालेले आहेत. तसंच ह्या साईडचा पण मी टक्स करून घेते. आता आपले दोन्ही पण टक्स रेडी झालेले आहेत. आता जो आपला कपडा जो एक्स्ट्रा आहे मेन असतं याचा मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो आपल्याला कट टू कट सगळीकडून कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी जे एक्स्ट्राचा कपडा होता तो कपडा कट करून घेतलेला आहे. आता आपला आला मेन पार्ट, फर्स्ट साईडचा पार्ट. आता हा कसा व्यवस्थित लावता ते मी तुम्हाला दाखवून देते. खालचा जो आपला कपडा आहे ब्लाऊजचा तो व्यवस्थित आता असा ब्लाऊज एक साईडला काढायचा. बरोबर, ही आहे सोयीची बाजू, सरळ बाजू, आणि ही आता आपण केली ह्या साईडचा जो आपण उलटा कपडा आला होता स्टार्टिंग तो पण आता आपण सरळ केलेला आहे. तुम्ही बघू शकता तो कपडा पण आपण सरळ केला आहे. तसंच आता आपला हा अस्तर आपण याच्यावर ठेवला आहे. तुम्ही बघू शकता समोरासमोर. जेव्हा हे दोन्हीही भाग समोरासमोर असतील, हे दोन्ही पण भाग असू द्या, ही गोल जो राऊंड शेप आहे हा पण समोरासमोर आला पाहिजे. किंवा जर तुम्ही ह्या पॅटर्नचं जर ठेवलं, जर ही आपण हुकपट्टी, बटनपट्टी, आयपट्टी जो स्ट्रेट लाईन आहे हे दोन्ही पण भाग आपले अस्तर वर असताना समोरासमोर आले पाहिजे, तेव्हाच त्याची फिनिशिंग. आणि ते दोन्ही नाही तर कधी कधी एक साईडच्या दोन्ही पण बाजू होऊ शकतात. त्याच्यामुळे पहिलंच करताना आपल्याला अस्तर व्यवस्थित समोरासमोर त्याचे दोन्ही पण तोंड समोरासमोरच आले पाहिजे. आता इथे कमरेच्या साईडने खाली तुम्ही बघू शकता मी जिथे लाईन केलेली आहे स्ट्रेट लाईन, ती स्ट्रेट लाईन तिथून आपल्याला पलटी करायची आहे, तिथे शिलाई करायची आहे. आणि वर आलं गळ्याची बाजू, ही गोल गळ्याची बाजू आहे. ह्या साईडने पण आपल्याला शिलाई करायची आहे. आता दोन्ही साईडला आपली शिलाई करून झालेली आहे. इथे जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे गोल साईडच्या गळ्याचा आणि खालचा तो कट करून घ्यायचा. कधी पण कटच करायचा, तसा ठेवायचा नाही, तसा कपडा पलटी करायचा नाही, कारण फिनिशिंग व्यवस्थित येत नाही जर जास्त कपडा उरलेला असेल तर. आता इथे आपण एक्स्ट्रा कपडा कट करून जी गोल शेप जो आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून अस्तर पलटी केल्यावर त्याची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल आणि आपला गोल जो गळा आहे तो व्यवस्थित दिसेल. कधी पण कुठेही जर फिनिशिंग करण्याचा वेळ आली किंवा अस्तर पलटी करायचं असेल तर जिथे राऊंड शेप असेल तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यावेच लागतात. शिलाईपर्यंत कट्स द्यायचे आहे, शिलाई कट करायची नाही, शिलाईपर्यंतच कट्स द्यायचे आहे. जर तुम्हाला मोठ्या कैची जमत नसेल तर कटर तुम्ही यूज करू शकता. तर आपण इथे छोटे छोटे कट्स दिलेले आहे. आता इथे बघू शकता मी कसं पलटी करते बघा. सरळ बाजूवर आपण जो अस्तर ठेवलेला आहे तो अस्तर पूर्णपणे आतल्या बाजूने म्हणजे ब्लाऊज पीसचा जो उलटा भाग आहे त्या साईडने आपला पूर्ण अस्तर गेलेला आहे. आता इथे व्यवस्थित हे करून आपल्याला सगळ्या ह्या दोन्ही याच्यावर दाबशिलाई द्यायची आहे. दाबशिलाई आता मी याच्यावर देऊन घेते. आता बघू शकता तुम्ही आपला सगळ्या साईडची शिलाई वगैरे लॉक करून झालेला आहे पूर्ण अस्तर वगैरे. आता अशा प्रकारे आपला फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो आपला रेडी झालेला आहे. तुम्ही म्हणू शकता की बाबा एक साईडला ब्लाऊजमध्ये असं काय आलं तर साडीचा थोडासा एक्स्ट्रा कपडा होता तोच आलेला आहे, कारण मला ब्लाऊज पीस थोडासा कमी पडला म्हणून मी साडीचा त्याच्यामध्ये थोडा कट्स करून घेतलेला आहे. तर आता इथे आपली आली प्रिन्स कटोरी. आता बघू शकता जसं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं तसंच याच्यामध्ये पण हे गोल जो शेप आहे ते दोन्ही समोरासमोर आले पाहिजेत. जसं आपण मागच्या वेळेस ब्लाऊज पीस जो
सरळ सोयीच्या बाजूने ठेवला तसाच आला पाहिजे आणि याच्यामध्ये पण हा अगदी असाच आला पाहिजे. दोन्ही तोंड समोरासमोर आले पाहिजेत. एक तर स्ट्रेट बाजू असू द्या किंवा गोल राऊंड शेपमध्ये ती बाजू, दोन्ही बाजू फक्त समोरासमोर आलेल्या पाहिजेत. आता खालच्या साईडने आपण जी लाईन ड्रॉ केली आहे बघू शकता तुम्ही, त्या लाईनवर आपल्याला शिलाई करायची आहे. आता शिलाई करून झालेली आहे. आता हा कपडा, हा अस्तर जो आहे तो आपल्याला पूर्णपणे उलट्या बाजूने म्हणजे ब्लाऊज पीसच्या आतल्या साईडने आपल्याला पूर्ण अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर आपल्याला द्यायची आहे दाब शिलाई. दाब शिलाई दिल्यावर पूर्ण जो आपला अस्तर ज्याच्यावर आहे तो पूर्ण लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई द्यायची आहे. फक्त लॉक करताना कधी पण 5 नंबरची शिलाई घ्या, जेणेकरून नंतर जर शिवल्याच्या नंतर ब्लाऊजवर जर शिलाई दिसत असेल ते आपण इझिली काढू शकतो. त्याच्यासाठी अस्तर लॉक करताना कधी पण 5 नंबरची शिलाई यूज करायची, जेणेकरून नंतर जर फिनिशिंग दिसत असेल तर व्यवस्थित नाही दिसली तर आपल्याला ती शिलाई आपण काढू शकतो. त्यासाठी आता हे पूर्ण अस्तर मी लॉक करून घेते. आता हे आपण लॉक करून घेऊया. आता आपली लॉक झालेली आहे. एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा आपला फ्रंट साईडचा पार्ट पूर्णपणे फिनिशिंग करून रेडी झालेला आहे. आता परत एकदा आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो असा समोरासमोर घ्यायचा आहे, जसा तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे तसं. आता मी तुम्हाला एक दाखवते. आता बघू शकता तुम्ही, आपली ही प्रिन्स कटोरीची जी कटोरी आहे ती ह्या साईडची आली बरोबर, आणि दुसरी आली ह्या साईडची. कधी पण कटोरी लावताना व्यवस्थित लक्ष द्यायचं, आपण बरोबर त्या साईडला लावतोय का व्यवस्थित पहिलं बघून घ्यायचं, नंतर शिलाई करायची. त्यासाठी अगोदर एक पिनअप करून ठेवा, म्हणजे जेणेकरून लक्षात राहील. राऊंड शेप हा राऊंड शेपलाच आला पाहिजे, त्याची शिलाई वगैरे सगळं. आता बघू शकता, आता आपल्याला आता इथे बघू शकता आपण ही आता कटोरी प्रिन्स कटोरी याच्यावर जॉईन करूया. कशी जॉईन करायची, खालचा जो भाग आहे कमरेच्या साईडला त्याच्यावर हे दोन्ही पण एकावर एक ठेवायचे. खालच्या साईडकडून कधी पण सुरुवात करायची कटोरीला, तर जेणेकरून वरच्या साईडला थोडंसं राहिलं नॉर्मली तरी आपण तिथे कट्स करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. आता तिथे बघू शकता कटोरी जॉईन करताना कधी पण 5 नंबरच्या शिलाईवरच जॉईन करा, कारण कधी कटोरी व्यवस्थित बसत नाही. खालचा कपडा किंवा वरचा कपडा जास्त उरतो किंवा कमी उरतो. त्यासाठी जर चुकली तर आपल्याला ती शिलाई खोलून परत एकदा प्रिन्स कटोरीला शिलाई लावायची आहे. आणि ही कटोरीचा जो भाग आहे इथून तिथून जो आराखडा आहे ती कटोरी पूर्ण त्या शेपमध्ये बसलीच पाहिजे. नॉर्मल तुम्ही खेचू शकता, खालचा जसा राऊंड शेप येतो तसाच तुम्ही कपडा पण फिरू शकता, जसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये अगदी त्याप्रमाणे. तसाच कपडा फिरून आपल्याला ती कटोरी त्याला व्यवस्थित अशी जॉईन करायची आहे. आता वरच्या टोकापर्यंत कटोरीचा हा टोक आलाच पाहिजे. नॉर्मली जर कमी राहत असेल 1/2 इंच 2 लाईन किंवा 3 लाईन तर काही हरकत नाही, पण अर्धा इंचाचा स्पेस पडला नाही पाहिजे. ती आपली कटोरी चुकली म्हणायची, म्हणजे लावण्यात चुकली असं म्हणता येईल. तर 1/2 इंच वगैरे उरलं, जसं माझ्या थोडंसं उरलं आहे तसं उरलं तर काही नाही, पण जास्त उरता कामा नाही. त्यासाठी आपल्याला जर तुमचं तसं काही झालं तर शिलाई खोलून परत एकदा कटोरी जॉईन करा. तर आता बघू शकता माझी कटोरी व्यवस्थित बसली, तर परत एकदा मी त्याला डबल शिलाई देते. खालच्या साईडने लॉक करून घ्यायचं आहे. शिलाई देताना पण एकदम हळूहळू व्यवस्थित द्या, राऊंड शेपमध्ये व्यवस्थित शिलाई बसत नाही, इकडे तिकडे जाते. आता तुम्ही बघू शकता छान अशी आपली प्रिन्स कटोरी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही काही चून वगैरे पडलेली नाही आहे. ही पण साईड आपली रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचं. शोल्डर कसं जॉईन करायचं हे मी तुम्हाला सांगते. आता हा बॅक साईडचा जो पार्ट आहे तो आपण अस्तर वरच्या साईडने ठेवला आहे, जसं तुम्हाला मी दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि त्याच्यावर सरळ भाग जो पुढचा भाग आहे तो सरळ ठेवायचा, म्हणजे ब्लाऊज पीस वरून आला पाहिजे उदाहरणार्थ असा, जसं तुम्हाला मी अगदी दाखवलं तसं त्याप्रमाणे असा व्यवस्थित सरळ ठेवायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, ही स्ट्रेट बाजू समोरासमोर आली पाहिजे. आता ही शोल्डर जी आपण फिटिंग करणार आहोत ती एकावर एक ठेवायची आहे, जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं. आणि अगदीच एकदम कट टू कट एक शिलाई घ्यायची आहे, म्हणजे फक्त ती शोल्डर नॉर्मली जॉईंट झाली पाहिजे यासाठी कट टू कट एक शिलाई घ्यायची आहे. ती बघा शिलाई व्यवस्थित करून झालेली आहे. आता आपल्याला शिलाई वगैरे व्यवस्थित करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा भाग हा मागे घ्यायचा आहे, म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे. मग अशा प्रकारे आपलं इथे आतल्या साईड आणि त्याच्यावर आपल्याला दापटीप घ्यायची आहे. हे का, म्हणजे जेणेकरून शोल्डर फिटिंग वगैरे झाले वरच्या साईडला शोल्डरला कुठेही टोचत वगैरे नाही, इंटरलॉक करण्याची गरज नाही, त्यासाठी ही ट्रिक आहे. आता आपल्याला शोल्डर फिटिंग करायचे, ते काय माप घ्यायचं हे मी तुम्हाला याच्यावर दाखवते.
गळ्याच्या साईडने म्हणजे आपला जो पुढचा गळा आहे किंवा बॅक साईडचा गळा आहे, गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. फिटिंगचं माप फिटिंगचं माप अर्धा इंचावर मी चॉकने ड्रॉ केलं आहे. अर्धा इंचावर बरोबर अर्धा इंच म्हणजे 1 पासून ते 1 2 3 4 5 5 लाईन म्हणजे अर्धा इंच. जसं त्यासाठी मी तुम्हाला टेपवर दाखवलं आहे. अर्धा इंचावर मार्क केलं आहे. आता आपल्याला शोल्डरच्या बाजूने म्हणजे जिथे स्लीव्ज जॉईन करतो तिथे पाव इंचावर मार्क करायचं. पाव इंच म्हणजे किती? 3 लाईन. जसं तुम्हाला इथून मागे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की 3 लाईन म्हणजे पाव इंच. आता ते दोन्ही पण आपण जे मार्क केले ते जॉईन करून घेऊया, मग तिथे लाईन करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यावर करायचे आहे फिटिंग. जसं आपण लाईन ड्रॉ केली आहे ना त्याच्यावरच आपल्याला फिटिंग करायची आहे. लॉक करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला, कारण ही साईड स्लीव्जमध्ये अटॅच होते तर इथून शिलाई खोलण्याचा हेच येत नाही, पण ह्या साईडला शिलाई खोलली जाईल त्याच्यासाठी तिथून लॉक करून घ्यायचं आहे. आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. आता इथे बघू शकता आपली शोल्डर फिटिंग करून रेडी झालेली आहे. बघू शकता वरच्या साईडनं कोणतेही झोळ वगैरे आलेला नाही आहे, चून वगैरे पडलेली नाही आहे. छान अशी आपली शोल्डर फिटिंग झालेली आहे. आता आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता आता एक कपडा घेतलेला आहे मी स्ट्रेट लाईनचा. आता याचे 2 भाग करायचे आपल्याला, एक हुकासाठी आणि एक आयसाठी. आता आपण कपडा मधून कट करून घेऊया. एक मोठी पट्टी कट केली आहे आणि एक छोटी पट्टी कट केली आहे. आता छोटी पट्टी कशासाठी? हुकसाठी, हुक पट्टीसाठी. आता असं आपलं जे ब्लाऊज आहे ते सरळ असं अंतरून घ्यायचं आहे. आता ह्या साईडला आपली उजव्या साईडला येणार हुक पट्टी आणि पुढच्या साईडला येणार डाव्या हाताला आपली आय पट्टी. हुक पट्टी ही कधी पण उजव्याच हाताला असते, ही लक्षात राहून द्यायची, कारण इथून आपला कपडा जाणार आतमध्ये पलटी होणार. असं तुम्हाला जसं दाखवलं तसं त्याप्रमाणे पलटी होणार, म्हणजे हुक साईड आत जाणार. आणि जी आय पट्टी आहे आपण जो एक्स्ट्रा कपडा लावून जी पट्टी करतो ती पट्टी येणार आतल्या बाजूने, जसं तुम्हाला आता पुढे मी दाखवते, कारण म्हणून तिला वाढीव पट्टी असं म्हणतात. आता आपण पहिली हुक पट्टी लावूया. खालच्या बाजूने आपण ती पट्टी एक साईडला फोल्ड करून खालच्या बाजूने त्याच्यावर सरळ लाईन मारून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे सरळ. आता आपण अस्तरची जी पट्टी ती पुढे फोल्ड करायचं जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे, आणि अस्तरवर एक शिलाई द्यायची आहे दाब टीप. आता तुम्ही बघू शकता आपली पट्टी लावून झालेली आहे, दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता आता जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला 3दा फोल्ड करायची आहे. एक साईडला एक पहिली, नंतर आपली जिथे शिलाई आली तिथे दुसरी आणि नंतर आतमध्ये तिसरी, असं एकदम 3 पलटी करून आपल्याला पूर्णपणे ती अस्तरची जी पट्टी आहे ती पूर्णपणे आतमध्ये घ्यायची आहे. तुम्हाला जसं व्यवस्थित नसं जमेल तर तुम्ही पिनअप लावू शकता. 2 पिना लावा मग जेणेकरून स्ट्रेट राहील आणि तुम्हाला शिलाई करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. पूर्णपणे जी पट्टी आहे ना ती पट्टी हुक पट्टी पूर्णपणे आत घ्यायची असते. तिथे पिन लावून घेतलेली आहे. आता याच्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. शिलाई देऊया आता आपण एकदा. आता शिलाई देऊन झाल्यावर वरचा आपण थोडासा कपडा तो अस्तरचा कट करायचा त्या पट्टीचा, आणि तो जो कपडा आहे ना तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा, म्हणजे एकदम गळ्याचा जो टोक आहे ना अगदी तिथपर्यंत पूर्ण आतमध्ये पलटी करून घ्यायचा.
जेणेकरून वरच्या साईडने कुठेही तो तुकडा दिसणार नाही, धागा दिसणार नाही. आता तशीच सुई आतमध्ये ठेवून आपण ब्लाऊज फिरून घ्यायचा आहे आणि त्याच्या साईडला शिलाई द्यायची आहे. परत एकदा आपल्याला त्या शिलाईवर शिलाई घेऊन आता तुम्ही बघू शकता परत एकदा आपण त्याच्यावर डबल शिलाई करतोय. खाली आल्यावर तिथे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुक पट्टी नंतर रेग्युलर यूज केल्यावर फाटली नाही पाहिजे. आता आपलं लॉक करून झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही छान अशी आपली हुक पट्टी वरच्या साईडने बघू शकता, खालच्या साईडने पण बघू शकता व्यवस्थित झालेली आहे. आता आली आय पट्टी, म्हणजे आपण जिथे आय बनवतो हुक लॉक करण्यासाठी ती आय पट्टी. आता ही आय पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावायची. जशी आपण हुक पट्टी वरच्या साईडने लावली तशी आय पट्टी खालच्या साईडने लावायची आहे. तसाच एक साईडला खालून कपडा फोल्ड करायचा, तो कमरेच्या बाजूने घेऊन जसं तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे. आता आपण याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. जी वाढीव पट्टी असते त्याला शिलाई जास्त घ्यायची नाही, उगाच पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे. कट टू कट, जास्त कट टू कट पण नाही, पण थोडीशी कमी कट टू कट शिलाई घ्यायची आहे. याला सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून मग आपल्याला दापटीप देऊया. आता तो का अस्तर जो आहे तो परत आपल्याला बाहेर पलटी करून त्याच्यावर दापटीप द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता आय पट्टी आता आपल्याला कशी हे करायची ते तुम्हाला मी दाखवते, कारण ती वाढीव पट्टी असते त्यामुळे ती जास्त पुढे घ्यायची नाही. पहिला एक छोटासा पलटी घ्यायचा, नंतर जो दुसरा पलटी घेणार ना ते आपण जी शिलाई केली आहे जॉईन करण्यासाठी पट्टी, अगदी त्याच्यापुढे थोडंसं नॉर्मली पुढे घ्यायचं आहे. आपण त्या शिलाईवर शिलाई उगाच थोडंसंच पुढे घेऊन आपल्याला पूर्ण पॅक करायची ती पट्टी. पॅक करून आपल्याला तिथे शिलाई करायची आहे. बघू शकता तुम्ही थोडासा एक्स्ट्रा कपडा कट करून आपल्याला त्याच्यातच ॲडजस्ट करून आतमध्ये पूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. जसं तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणेच. आणि जिथे आतमधून पट्टी घातली तिथे पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. कधी पण शिलाई फिरवताना, म्हणजे शिलाई आता इथून परत डबल करायची असं वाटेल तेव्हा कधी पण दाब जर उचलला तर सुई त्याच्यामध्येच ठेवायची, कारण कधी कधी दाब उचलल्यावर कपडा हलतो किंवा सरकतो, त्याच्यासाठी सुई त्याच्यात ठेवूनच फिरवायची. तर आता बघू शकता आपली आय पट्टी आणि हुक पट्टी ते रेडी झालेली आहे स्टिच करून. आता आपलं ब्लाऊज बऱ्यापैकी सगळं पूर्ण रेडी झालेलं आहे. आता आपल्याला करायचे आहेत स्लीव्ज, आपल्याला इथे अटॅच करायचे आहेत. आता आपल्याला इथे स्लीव्ज हे करायचं आहेत, अटॅच करायचे आहे. आता तुम्ही बघू शकता इथे मी स्लीव्ज घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला जसं तुम्हाला इथून मागे दाखवलं तसं प्रत्येक याची फिटिंग तशीच असते. खालच्या साईडने शिलाई मारून पलटी करून घ्यायचं असतं, पण आपल्याला इथे रेडीमेड डिझाईन आहे स्लीव्जवर, त्याच्यामुळे आपल्याला याला पलटीने आतल्या साईडने फक्त अस्तर जॉईन करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी उलटाच भाग ठेवलेला आहे. आता दोन विरुद्ध बाजू झाल्या पाहिजेत, म्हणजे खोल जी बाही ह्या साईडला आहे तर ही वरची जी बाही येणार आहे आपली ती ह्या साईडला खोल बाजू आली पाहिजे. म्हणजे दोन्हींचे पण जे तोंड आहेत, जे सेप आहेत वरचे, ते विरुद्ध बाजूने आले पाहिजेत. आता इथे जर आपली डिझाईन नसती तर आपण याला पलटी करून जसं दुसऱ्या भागांना कटोरीला, प्रिन्स कटोरीला त्याला आपण जसं पलटी केलं तसं केलं असतं. तर याच्यामध्ये बघू शकता आतल्या साईडने आपण अस्तर लावून घेणार आहोत. कट टू कट ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला आतल्याच साईडने तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण बाही लॉक करून घ्यायची आहे आतमधून. आता इथे शिलाई लावून झालेली आहे. आता बघू शकता पूर्ण बाही हे करून. आता आपण याचा सेंटर काढूया. दोन्ही टोक वेगवेगळे एकावर एक ठेवून आपल्याला त्याच्यावर आपली बाही किती आहे, 3.5ची बाही आहे, तर 3.5च्या वर मार्क करायचा आहे.
त्याचा सेंटर म्हणजे जेणेकरून आपण भाई जॉईन करताना आपली मोठी किंवा छोटी भाई झाली नाही पाहिजे. आपण मापानेच कट करतो, पण कधी कधी कटिंग करण्यात पण कधी कधी वाढीव माप येतं, कधी कधी थोडंसं वर खाली होतं. त्याच्यामुळे अगोदरच हे करून घ्यायचं. ह्या साईडने तुम्ही बघू शकता आपला कपडा कमी पडलेला आहे. जसं तुम्हाला मी पहिलं सांगितलं तसं जर भाई पूर्ण आपल्या लावताना म्हणजे ब्लाऊजला लावताना जर कमी पडले तर आपल्याला तिथे ब्लाऊजच्या कपड्याचा त्या अस्तरला जॉईन द्यावा लागेल. जर भाई व्यवस्थित आपल्या याच्यात बसली तर तो भाग कटिंगमध्ये जाईल, तर मग फिटिंग करण्याची गरज नाही आहे, म्हणजे एक्स्ट्रा कपडा तिथे लावण्याची गरज नाही आहे. दोन्ही याच्यावर मी मार्क करून घेतला आहे सेंटर काढून. आपली 3.5ची भाई आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ब्लाऊजवर जे मोंडा आहे, आपला ज्या साईडचा मोंडा आहे ते दोन्ही पण एकावर एक टोक ठेवून आपल्याला तिथे म्हणजे आपला मोंड्याच्या साईडने जर थोडं वर खाली होत असेल, कपडा जास्त कधी खालच्या कपड्याचा किंवा वरच्याचा उरत असेल तर आपल्याला नॉर्मल कट करायचा आहे. नॉर्मल म्हणजे फक्त आपले 3 बोटं एवढ्याच रुंदीमध्ये आपल्याला कट करायचं आहे. ते मोंडे सेम करून घ्यायचे आहेत. तर चला आता आपण याच्यावर आपली स्लीव्स ठेवूया. जो आपला शोल्डरचा सेंटर आहे त्याच्यावर आपला जो बाहीचा आपण सेंटर घेतला होता, ही खोल बाजू ही पुढच्या साईडने आली पाहिजे. पुढच्या साईडने म्हणजे आपल्या चेस्टच्या साईडने ही खोल बाजू, आणि जी उंच बाजू आहे ती बॅक साईडला आपल्या पाठीवर येते. पाठीच्या साईडने उंच बाजू येते. आता ह्या शोल्डरचा सेंटर आणि आपण भाईचा जो सेंटर घेतला आहे तो सेंटर एकावर एक ठेवून आपल्याला तिथे शिलाई करून घ्यायची आहे. आता भाई जॉईन करताना जसा जसा खालचा याचा सेप असतो त्याप्रमाणेच आपल्याला याचा सेप फिरून व्यवस्थित भाई अशी ही बघू शकता तुम्ही, भाई लावून झालेली आहे एक साईडची. आता तसंच दाब फिरून आपल्याला परत डबल त्याच्यावरच शिलाई घ्यायची आहे. आता आपली भाई लावून झाल्यावर आतल्या साईडने म्हणजे दोन्ही पण टोकं एकावर एक ठेवून आपल्याला वरच्या साईडने एक शिलाई करून घ्यायची आहे सरळ. आता बघू शकता. आता मी ब्लाऊज पलटी करून आतल्या साईडने दाब शिलाई देते. जसं आपण शोल्डरला केलं अगदी तसंच सेम, म्हणजे जेणेकरून तिथे पण आपल्याला इथे टोचत वगैरे काही नाही, व्यवस्थित धागा वगैरे वरच्या साईडने काही दिसत नाही. त्यासाठी आपण जसं शोल्डरला शिलाई केली तशीच ह्या साईडने आपण जिथे फिटिंगच्या शिलाई आहे तिथे पण तसंच करायचं आहे. आता त्याच्यावर दाबटीप देऊन झाली आहे. त्या साईडची पण मी भाई वगैरे पूर्ण जॉईन केली आहे. आता आपल्याला माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. त्याचं आपलं जे काय फिटिंगचं माप असेल, फिटिंगच्या मापाचं जे ब्लाऊज असेल ते ब्लाऊज पहिलं घ्यायचं. आता हे ब्लाऊज आहे, हुकची साईड आहे, तर हुकच्या साईडला आपण कमरेच्या तिथे आपण मोजूया की किती माप भरतं आहे. तुमचं पण जे काय माप भरेल ते माप बघून घ्यायचं. किती माप तुमचं जे काय 6 6.5 भरेल ते. नंतर छातीचं माप, चेस्टचं माप आपण बघूया. आपलं चेस्टचं माप किती भरतं आहे फिटिंगचं. इथे आपण बघितलं 8चं माप भरतं आहे. नंतर स्लीव्स जी आपली भाई आहे त्या भाईचं माप, दंड घेर, भाईचा घेर किती भरतो आहे ते बघायचं आहे. हे सगळं चेकिंग करून झाल्यावर आपल्याला जे आपण हुकाची साईड घेतली होती त्या साईडला जाऊन आपण जे माप घेतलं, आपल्या कमरेच्या ठिकाणी आलं आहे आपलं 6.5चं माप, चेस्टचं आलं आहे 8चं माप, आणि जी स्लीव्ज आपण कट केली त्याचं आलेलं आहे फिटिंगचं 4.5चं माप. तर कधी पण मी ते मार्क करून घेते. कधी पण कोणाचंही ब्लाऊज फिटिंग करताना तुमचं असो किंवा जर कस्टमरचं घेतलं तर हुकाची साईडचं जे माप येतं ना तेच माप टाकायचं. आणि आयपट्टीचं माप हे काय झालं. आता आपण फिटिंगचं जे माप ड्रॉ केलं होतं त्याच्यावर आपण शिलाई करून घेऊया. फिटिंगची शिलाई
शिलाई करताना कधी पण 4 नंबरच्या याच्यावर शिलाई करायची, कारण जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा व्यवस्थित जर समजा कधी लूज फिटिंग जर असेल तर शिलाई खोलावी लागते. त्याच्यामुळे स्टार्टिंगला 4 इंचाच्या 4ची जी शिलाई आहे ती द्यायची, कारण कधी कधी काय होतं आपलं फिटिंगचं माप जर व्यवस्थित नाही बसलं तर आपल्याला शिलाई खोलावी लागते, त्याने कपडा खराब होतो. तर कधी पण 4च्या याच्यावर शिलाईवर फिटिंग करायची आहे. तसं तुम्हाला जर परफेक्ट जर फिटिंगच असेल तर तुम्ही डायरेक्टली 3च्या याच्यावर शिलाई केली तरीही चालते, मग 3 नंबरच्या शिलाईवर शिलाई केली तरीही चालेल. तर आता इथे बघू शकता तुम्ही आपली फिटिंगची शिलाई देऊन झाली आहे. आता आतमध्ये जे एक्स्ट्राच्या शिलाई असतात फिटिंगच्या शिलाईच्या आतमध्ये त्या पाव इंचावर माप घेऊन किंवा तुम्ही अंदाजे पण हे करू शकता, आतमधल्या शिलाई करू शकता. मी तुम्हाला एक चॉकने ड्रॉ करून दाखवला आहे आतमध्ये फिटिंगच्या शिलाया. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज पूर्णपणे असा रेडी झालेला आहे, स्टिच करून छान असा रेडी झालेला आहे. कुठे धागे एक्स्ट्रा राहिलेले ते मी कट केलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही, छान असा आपला प्रिन्स कटचा ब्लाऊज इथे स्टिच करून छान असा रेडी झालेला आहे. वरच्या साईडने तुम्ही बघू शकता फ्रंट साईड बॅक साईड मध्ये हुकपट्टीच्या इथे मी पिन लावते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असा आपला ब्लाऊज दिसेल. तर छान असा आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. इथे बघू शकता आपण पुढचा गळा पाठीमागचा गळा पूर्ण छान असा फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आतापर्यंतचे आपले फ्री मशीन क्लासचे जे भाग पूर्ण झाले ते त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी जे तुम्हाला काही सांगितलं, पेपर कटिंग मशीनचं सामान वगैरे सगळं काही सांगितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही जे ट्राय केलं त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय केल्यावर काय वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जेव्हा तुम्ही माझ्या मापाने मी जे माप सांगितलं आहे त्या मापाने जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करून स्टिच करता तेव्हा तुमचं ब्लाऊज तुम्हाला कसं बसतं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आतापर्यंत जर शिकवताना वगैरे काही वर खाली झालं असेल, काही बोलताना चुकलं असेल तर त्यासाठी सॉरी. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.